आपण सत्राला सुरू करूया. आजच्या चौथ्या दिवसाचं हे आपण दुसरं सत्र आहे. ज्याचं नाव आहे कंपनी नोंदणी, लायसन्स आणि फूड लायसन्स, उद्योग आधार वगैरे. आज आपण या सत्रात लायसन्सची माहिती घेणार आहे. तुमच्या उद्योग उभारणीसाठी जे प्रायमरी बेसिसवर जे लायसन्स, तर आपण जे तुम्हाला प्राथमिक जे उद्योग उभारणीसाठी जे लायसन्स लागतात त्याची माहिती बघूया हवी. आपल्याकडे एका व्यवसायाची उभारणी करताना त्याची ओळख ही महत्वाची असते. ज्यामध्ये काही कागदपत्र असते जे प्रायमरी कागदपत्र आहे, जे प्रत्येकाकडे असलेच पाहिजे. ज्यामध्ये आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, बँकेचं खातं आहे, मोबाईल नंबर आहे आणि मेल आयडी. मला विचारायचं आहे की आपल्यापैकी कोणाकडे यातलं कोणतं डॉक्युमेंट्स नाही आहे? रत्ना कुलकर्णी मॅडम, आल्यात का तुम्ही? हा आले सर, बोला. म्हटलं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर, मेल आयडी यापैकी हो आहे. आपल्याकडे कोणाकडे डॉक्युमेंट्स आहे की नाही आहे? हा, सर्व डॉक्युमेंट आहेत सर माझे. बरोबर आहे. कारण की तुमची जी ओळख राहते, समजा गव्हर्नमेंट कडे पण तुम्ही समजा एखाद्या बसमध्ये तुम्ही प्रवास करतो आहे आणि तुम्ही जर म्हटलं की माझं वय जास्त आहे, मला हाफ तिकीट पाहिजे, तरी ते तुम्हाला ते तुमचं आधार कार्ड किंवा तुमचं जे इलेक्शन कार्ड आहे ज्यावर तुमचं वय मेन्शन आहे ते मागतात. त्यावरून तुमचं वय ते मेजर करतात. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रवास जरी करत असेल तेव्हा तुमचं काहीतरी गव्हर्नमेंट कडनं एक ऑथॉरिटी सर्टिफिकेट राहते, ते महत्वाचं असतं त्या गोष्टीसाठी. तर त्यासाठी आपण बिझनेस करताना आपल्याला काही आवश्यक कागदपत्रे असते, काही लायसन्स असतात. त्यासाठी ते काढण्यासाठीचे महत्वाचे डॉक्युमेंट्स म्हणजे हे डॉक्युमेंट्स आहे, ज्यामध्ये आधार कार्ड येतं, पॅन कार्ड येतं, बँक खाते येतं. हे करत असताना आता आपण कंपनीची नोंदणी जी असते ती नेमकी का आवश्यक आहे किंवा त्यासाठी नेमकं काय गरज असते? तर कंपनीची नोंदणी करताना आपल्याला जी कंपनी असते ती कंपनीची नोंदणी आपल्या कंपनीला मुख्य ओळख देते आणि ग्राहकांना आकर्षित करणे या गोष्टीमुळे खूप सोपं होते. जेणेकरून आपल्या कंपनीसाठी भविष्यात जर आपण काही गुंतवणूकदार घेणार असो तर हे गुंतवणूकदार आपल्या कंपनीच्या रजिस्ट्रेशन किंवा बाकी साऱ्या गोष्टी ज्या असतात त्या बघतात. आणि तुमचा व्यवसाय जर दीर्घकाळासाठी तुम्हाला करायचा असेल तर तुमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन खूप महत्वाचं असते. बरं, पॅन कार्ड किती लोकांकडे आहे आपल्यापैकी? माझ्याकडे आहे सर. माझ्याकडे पण आहे. हा, पॅन कार्ड माहिती आहे? पॅन कार्ड म्हणजे नेमकं काय आहे? त्याचा फुल फॉर्म काय आहे? पॅन नेमकं काय असतो? तो पर्सनल एसएन नंबर असतो सर आपला. तुमचा परमनंट अकाउंट नंबर. परमनंट अकाउंट नंबर असतो. हा, आणि तो एक नंबर एकदम साधा नाहीये की प्रत्येक भारतीयाची ओळख आहे. म्हणजे जेव्हाही तुम्ही IT रिटर्न भरता किंवा बँकेत नवीन खाते उघडता किंवा 50,000च्या वर तुम्ही जर बँकेत व्यवहार करत असेल किंवा बँकेत तुम्ही रक्कम जमा करत असेल किंवा काढत असेल समजा, किंवा तुम्ही वाहन खरेदी करत असेल तर तुमचं पॅन नंबर जो आहे, तुमचं पॅन कार्ड हे खूप महत्वाचं आहे. त्या पॅन कार्डवर 5 प्रकारचे अल्फाबेट राहते, म्हणजे अक्षर राहते. त्यानंतर 4 अंकी शेवटी जो असते तो आकडा वगैरे राहते. त्यामध्ये काही कधी विचार केला आहे का नेमकं हे आकडे काय असतात किंवा काय दर्शवते ते? हा सर, ते मधले पाच नंबर 5चा आकडा असतात, त्याच्यावरून लक्षात येतं आपल्या अक्षर. म्हणजे पहिले जे 5 की हे अल्फाबेट आपलं पर्सनल आहे का कंपनीचं आहे, म्हणजे ह्याच्यासाठी म्हणजे कमर्शियल आहे, कुठलं आहे ते त्याच्यावरनं कळतं पॅन कार्ड. बरोबर बरोबर. कारण की पहिले 5 अल्फाबेट जे असते त्यातले पहिले 3 अल्फाबेट जे आहे ते A to Z पैकी कोणते राहू शकते? एक आपल्या सरनेमचं असतं. हा, बरोबर. एक तर आणि तुमच्या एक असतं व्यक्तीसाठी सरनेमसाठी राहते किंवा कंपनी असेल तुमची त्या कंपनीच्या नावावरून राहते. आणि 5वं जे अक्षर असते त्यामधलं ते तुमच्या आडनावावर राहते. हा, आणि 6वं किंवा त्यानंतर जे आकडे राहते ते 0 ते 9 यामधले काहीतरी राहते ते. हे म्हणून तुमचं जे आहे ते पॅन नंबर बनते तो. हे कंपनी रजिस्ट्रेशनसाठी हे बेसिक डॉक्युमेंट्स मध्ये पॅन खूप महत्वाचं आहे. काही कंपनीचे प्रकार आहेत ज्यामध्ये 1 पर्सन कंपनी असते किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राहते, पब्लिक लिमिटेड कंपनी राहते. कोणतीही कंपनी चालवण्यासाठी त्यांची नोंदणी करणं खूप महत्वाचं असते, कारण की तीच तुमच्या कंपनीला एक वेगळी ओळख देते. जर कंपनी तुमची कायदेशीररित्या नोंदणीकृत असेल तरच ती आपल्या उद्योगाला किंवा उद्योगाबाबत ग्राहकांना खात्री करून देत असते. म्हणजे कायदेशीर नोंदणी करून घेणं हे कंपनीला खूप बंधनकारक किंवा या गोष्टी महत्वाच्या असते.
1% कंपनी जी आहे त्यामध्ये सभासद जे असते त्याच्या आधाराच्या कंपनी तयार केली जाते ती. परंतु काही वेळा असे घडते की जे लोक छोटासा व्यवसाय सुरू करते त्या व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असते, परंतु त्यांच्याकडे योग्य भांडवल नसते. अशा परिस्थितीत ती व्यक्ती उद्योगाला प्रोत्साहित करण्यासाठी एकट्याच्या नावानं कंपनी बनवते आणि हळूहळू आपल्या व्यवसायाला ती प्रोत्साहन देते. ही असते तुमची 1% कंपनी. त्यानंतर आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. एक खाजगी कंपनी अशी असते की ज्यात 2 किंवा अधिक व्यक्ती असते. त्या कंपनी कायद्याअंतर्गत ती नोंदणीकृत राहते आणि ती स्वतःची कंपनी बनवते, म्हणजे त्याचा व्यवसाय निर्धारित करते आणि त्या संबंधित सर्व प्रशिक्षित गोष्टीबद्दल माहिती घेऊन एक कंपनी सुरू करते. ही असते तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. त्याचप्रमाणे पब्लिक लिमिटेड कंपनी राहते. म्हणजे अशी कंपनी राहते ज्यामध्ये 7 सदस्यांपैकी कायदेशीर वस्तूंसह जी कंपनी बनवली जाते तिला सार्वजनिक कंपनी म्हटली जाते. नोंदणीकृत कंपनी तुमची असली त्या कारणानं जास्तीत जास्त सदस्यांची संख्या इथं मर्यादित नसते आणि त्या कंपनीला आपले शेअर जे असते स्वतंत्रपणे विकण्याची किंवा खरेदी करण्याची पूर्ण स्वातंत्र्य असते. ही असते पब्लिक लिमिटेड कंपनी. त्यानंतर तुमची मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजे आपण 4थ्या प्रकारात घेतो, ज्याला आपण LLP म्हणतो. ही एक वेगळी कंपनी आहे. ही एक अशी कंपनी असते की जी काही भागीदारांद्वारे सुरू केली जाते आणि चालवली जाते. कोणतीही कंपनी चालवण्यासाठी 2 किंवा अधिक भागीदारांनी त्या कंपनीची मालकी मिळवण्याचा तो हक्क असतो एक. हे झाले तुमच्या कंपनीचे काही प्रकार. त्यानंतर तुम्ही याच प्रकारामध्ये तुम्ही जेव्हा बेसिक तुमचा व्यवसाय सुरू करता छोट्या प्रमाणात किंवा त्याचं तुम्हाला शॉप टाकायचं असते, तर तुम्हाला शॉप ऍक्ट नंबर किंवा शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन तुम्ही करता. शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन किती जणांनी केलं आहे किंवा शॉप ऍक्ट लायसन्स किती जणांकडे काढलं आहे त्यापैकी? माझ्याकडे आहे सर. म्हणजे जे नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात जे व्यवसाय करतात त्या लोकांना स्वतःचा व्यवसाय अधिकृत करण्यासाठी एक शॉप एक लायसन लागतं. बरोबर आहे. आणि हे काढण्यासाठी खूप कमीत कमी डॉक्युमेंट्स असते. जिथे तुमचा व्यवसाय सुरू आहे किंवा जिथे तुम्हाला व्यवसाय करायचा आहे त्या शॉपचं नावासाठी बोर्ड असते का आणि एक फोटो, त्या बोर्डाचा फोटो पाहिजे. ते खूप महत्त्वाचं असते यासाठी. आणि मालकाचा फोटो तिथे एक पाहिजे आणि तुमच्यापैकी आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, यापैकी जे डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स तिथं बंधनकारक करायचे ना. तर हे झालं तुमचं शॉप ऍक्ट लायसन्स. म्हणजे आपण लोणचे उद्योग जो करत आहे त्यामध्ये कुणी जर कमर्शियल लेवलवर बाहेर एखादा स्वतःचा गाडा घेत असेल समजा, तर त्याला शॉप ऍक्ट लायसन्स बंधनकारक आहे. या आपल्या लोणचे प्रशिक्षणामध्ये आपण सरांनी सचिन गाळे सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण FSSAI जे लायसन आहे फूड लायसन ते बऱ्याचपैकी आपल्या जणांनी 1-2 जणांकडे आहे, ज्यांनी काढलं आहे. कोणाकोणाकडे आहे ते? माझ्याकडे आहे. माझ्याकडे पण आहे सर. हा, तर हे जे लायसन आहे FSSAI लायसन जे आहे तर हे आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी आहे इंडियाची, जे तुम्हाला एक अन्न व्यवसायाचा परवाना प्रदान करते आणि तो एक अधिकार आहे. म्हणजे जेवढे अन्न सुरक्षेचे जे नियम आहे, सार्वजनिक आरोग्य संरक्षण जे आहे त्याला प्रोत्साहन जबाबदार करण्याचं ते हे आहे, ज्यामध्ये हे जे नोंदणी आपण करतो अन्न व्यवसाय सुरू करताना हे लायसन महत्वाचं आहे, ज्यामध्ये तुम्ही काही लोकांकडे ते उत्पादक असेल, व्यापारी असेल किंवा जिथे अन्नाचा संबंध येतो म्हणजे रेस्टॉरंट असेल, ते किराणा दुकान असेल किंवा तुम्ही आयातदार असाल, निर्यातदार असाल, डेअरी असेल तुमची, या जिथे अन्न घटक जिथे येतो तिथं हे लायसन खूप महत्वाचं राहतं. याची सुद्धा 3 प्रकारची नोंदणी केली जाते. म्हणजे मूलभूत नोंदणी जी असते बेसिक रजिस्ट्रेशन ते 12 लाखाच्या खाली ज्यांची उलाढाल राहते दरवर्षी त्याची 100 रुपये रजिस्ट्रेशन त्याची फी आहे, ज्याला आपण मूलभूत परवाना म्हणतो. एक असते तो राज्य लेवलवर आणि एक असते केंद्रीय लेवलवर, देश पातळीवर जो असते. म्हणजे त्याची फी आहे राज्य परवान्याचं शुल्क असते ते तुम्हाला 2000 ते 5000 एवढं पडू शकते. दरवर्षी तुम्ही 12 लाख किंवा 20 कोटीपर्यंत तुम्ही वार्षिक उलाढाल करत असेल तर तुम्हाला राज्य परवाना लागतो. आणि जर तुमचं आपलं जे बेसिक रजिस्ट्रेशन आहे
तुम्हाला ते 100 रुपयाच्या रजिस्ट्रेशनवर तुमचं फूड लायसन निघून जाईल. बरं, ज्यांनी आता सध्या काढलं आहे त्यांनी मार्केटमध्ये किती रुपये दिले या लायसनसाठी? सर मी स्वतःच ऑनलाईन काढलेत सर. हा, तर हे जर तुम्ही स्वतः काढलं त्याचा खर्च खूप कमी येतो. जे बरेच लायसन आहे जे तुम्ही स्वतः जर काढले समजा, ज्यामध्ये उद्यम आधार वगैरे आहे किंवा शॉपॅक लायसन आहे, खूप कमी खर्च होतो या गोष्टीसाठी. पण आपण नवउद्योजक जेव्हा राहतो तेव्हा पैसा घेऊन मार्केटमध्ये पडतो किंवा बाकीच्या गोष्टी असतो, तर लगेच ह्या गोष्टी मिळाव्या यासाठी आपण झटपट एखादा एजंट पकडतो, त्याला पैसे देतो आणि 2-2.5 त्याप्रमाणे आपण हजाराच्या दरम्यान घेत होतो. हा, की प्रत्येक रजिस्ट्रेशन जे आहे 500-700 रुपये सहज घेतो कोणी. जे तुम्हाला जीएसटी काढत असेल त्याचे 1000 रुपये घेतो, शॉपॅक म्हटलं की 500-700 रुपये घेतो. पण हे जर या गोष्टीचा तुम्ही जर अभ्यास केला किंवा ऑनलाईन व्हिडिओज वगैरे बघितले तर खूप सिंपल आहे या गोष्टी, तुम्ही या सहज काढू शकता. या तक्त्यात दाखवल्याप्रमाणे डेअरी युनिट आहे, त्यानंतर तेल प्रोसेसिंग युनिट आहे, मांस प्रक्रिया आहे. या गोष्टीसाठी जे फूडशी रिलेटेड आहे ते घटक या चॅटमध्ये आहे. म्हणजे हॉटेल असेल, उपाहारगृह आहे, कॅन्टीन असेल, तर ह्या गोष्टीसाठी या लायसनसाठी पात्र असतात. लायसनना ते कंपल्सरी असते. त्यानंतर आहे एक उद्योग आधार. उद्योग आधार जो आहे तो तुमचा युएन नंबर आहे. जो उद्योग आधार आहे आधी त्याला उद्योग आधार म्हटलं जाते, आता ते उद्यम सर्टिफिकेट, उद्यम प्रमाणपत्र आपण त्याला म्हणतो. म्हणजे उद्योग आधार आता उद्यम सर्टिफिकेट झालं आहे. एमएससीबी रजिस्ट्रेशन आता आपण याला म्हणतो. जसे सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योजक असते हे, त्याची नोंदणी इथं कंपल्सरी आहे. या नोंदणीमुळे तुम्हाला बरेचसे गव्हर्नमेंटचे स्कीम असेल त्याचा फायदा तुम्हाला तुमचं उद्यम सर्टिफिकेट असल्यावर निघते, तुम्ही घेऊ शकता गव्हर्नमेंटच्या स्कीमचा फायदा. किंवा गव्हर्नमेंटची एमएसएमई योजनेअंतर्गत ज्या सबसिडी राहतात त्याची सबसिडी किंवा काही भांडवल मिळत असेल त्यावर अनुदान सुद्धा त्या तुम्हाला उद्यम प्रमाणपत्र, तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे उद्योग आधार ही सुद्धा एक सध्या गरज आहे, ती आपल्या व्यवसायाची एक स्वतंत्र ओळख आहे. आणि सध्या व्यवसाय उद्योग पंतप्रधान रोजगार निर्मिती जो कार्यक्रम आहे पीएमईजीपीजी, त्याची नोंदणी याच माध्यम होते. तुमची क्रेडिट रेटिंग या गोष्टीवर ठरल्या जाते, किंवा तुम्ही ESIC असेल. आता तुम्हाला मगाशी कोणतरी म्हणत होतं की जीएसटी कंपल्सरी आहे. तुम्ही जर ई कॉमर्स मध्ये जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये पडता तेव्हा तुम्हाला जीएसटी मागितले जाते. जरी तुमचा बिझनेस लहान स्वरूपात असेल समजा, तरी तुम्ही जीएसटी काढावा लागते. बऱ्याचपैकी तुम्ही मार्केटमधून कच्चा मालाची खरेदी करता, तुम्ही 1000 रुपये देऊन एखाद्या रिटेलरकडनं किंवा होलसेलरकडनं तुम्ही काही माल खरेदी केला, पण तुमच्याकडे जर जीएसटी सर्टिफिकेट नसेल समजा तर तुम्ही त्याची रिटर्न भरू शकत नाही, पण त्याला तुम्ही त्या गोष्टीचे पैसे पे केलेले राहते. जसं तुम्ही ई कॉमर्स मध्ये जेव्हा जाता तेव्हा कंपल्सरी तुम्हाला जीएसटी मागितले जाते. या जीएसटी सुद्धा वेगवेगळे पार्ट आहे. म्हणजे आपण जेव्हा हॉटेलमध्ये जरी गेलो तर तिथे तुम्हाला एक रिसिप्ट मिळते ज्यावर स्टेटची जीएसटी आणि सेंट्रल जीएसटी हे दोन पार्ट असतात. 50% ते घेतले जातात आपल्याकडनं. सीजीएसटी जी आहे ती केंद्राची राहते, केंद्राचा कर त्यावर असतो, आणि स्टेटचा जो असतो त्यामध्ये कराची जबाबदारी ही राज्याची असते, त्यामुळे केंद्राचा हस्तक्षेप राहत नाही. ह्या दोनच आपल्याकडे आयजीएसटी वगैरे आपल्याला ते लागत नाही, कारण की ते केंद्रीय संघराज्याच्या अगत्याखाली येते. आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी ह्या दोनच आपल्या महत्वाचे आहेत. आणि जीएसटी प्रत्येकाला लागत नाही असं नाही. म्हणजे सचिन सरने मला सांगितलं की ज्याचं 20 लाखापेक्षा जास्त उलाढाल असेल त्याला जीएसटी नोंदणी बंधनकारक आहे, की त्या व्यवसायाची नोंदणी तुम्हाला करावं लागते. म्हणजे प्रत्येक व्यवसायात ज्या 10 लाखांची उलाढाल होते त्याला सुद्धा नोंदणी करावी लागते. पण तुम्हाला जर ई कॉमर्स मध्ये जायचं असेल, तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जायचं असेल तर काही निर्बंध आहे तिथे तुम्हाला विदाऊट जीएसटी ते तुमचा प्रोडक्ट ऍक्सेप्ट करत नाही. या संदर्भात कोणाचे काही प्रश्न आहेत का? सर FSSAI बद्दल थोडं जरा परत सांगा ना, नेटवर्क मुळे काय. हा, फूड लायसन जे आहे त्याचं बेसिक रजिस्ट्रेशन आहे ते 100 रुपयाला आहे. जे तुम्हाला 12 लाखाच्या खाली तुमची जर वार्षिक उलाढाल असेल ते तुम्हाला 100 रुपयात मिळतं. आणि त्याचं 1 वर्ष किंवा 5 वर्ष ते तुम्ही दर ठरवू शकता, त्याप्रमाणे तुम्ही त्याचे चार्जेस पडते. 5 वर्ष जर केलं तुम्ही तर तुम्हाला 500 रुपयाचा चार्ज पडेल. तुमची जर 12 लाखापेक्षा जास्त असेल उलाढाल तर तुम्हाला राज्यामार्फत ते येते आणि त्याचा केंद्रीय परवाना पण राहतात. पण तुम्हाला सध्या उद्योग
नवीन स्टार्ट करताना तुम्हाला मूलभूत परवाना तो महत्वाचा असतो. तुम्हाला अन्न जिथं आलं तेव्हा तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल, समजा हॉटेल लाईन मध्ये जायचं असेल समजा, तुम्हाला हा परवाना एकदम मंडेटरी आहे. आणखी या संदर्भात मला काय विचारायचं आहे, किती लोकांकडे आपल्याकडे आहे त्यांनी फूड लायसन वगैरे काढलेलं आहे? तर उद्यम सर्टिफिकेट माझ्याकडे. किती लोकांकडे आहे? माझ्याकडे फूड लायसन आहे, माझ्याकडे- उद्यम आहे. हा, तर उद्यम सर्टिफिकेट किती जणांनी स्वतः काढलेलं आहे? नाही, मी सर काढून ते काढलेले हा. माझ्याकडे आहे आणि मी स्वतः सगळे काढले सर्टिफिकेट. बरोबर. नाही, हे तुम्ही स्वतःच काढलं पाहिजे, कारण की गव्हर्नमेंटची खूप पोर्टल आहे अवेलेबल. जसं आता तुम्ही जर आपले सरकार हे जे पोर्टल आहे जे तुम्हाला दिसत आहे सध्या स्क्रीनवर, आपले सरकार हे एक पोर्टल आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं, तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर? हा सर दिसते. हा, तर इथे तुम्हाला बरेच प्रकारचे प्रमाणपत्र जे आहे ते मिळते. तुम्हाला जे तुम्ही आता म्हणजे इव्हन तुम्हाला नोंदणी जरी असेल समजा विवाहाची, पण बाकी ज्या गोष्टी आहेत सर्व इथे या पोर्टलवर अवेलेबल आहे. तुम्ही शॉपॅक लायसन्स सुद्धा या पोर्टलवरनं काढू शकता. कृषी खात्याच्या जेवढ्या काही योजना असेल किंवा ज्याचे प्रमाणपत्र लागते ते या पोर्टलवरनं तुम्हाला काढता येईल. इथे बघा कुठे तुम्हाला शॉपॅक लायसन्सही दिसेल. प्रदूषण महामंडळ किंवा बाकीच्या गोष्टी, गृहनिर्माण खातं आहे. हा, हे बघा गृहनिर्माण आहे. किती लोकांनी हे वापरलं आहे पोर्टल? मी सर. आणखी एक मैत्री नावाचं पोर्टल आहे, सेम याला पॅरलल, याच्यापेक्षाही सोपं आहे. ते तुम्हाला वापरताना त्या पोर्टलची मदत होऊ शकते तुम्हाला. हे बघा, आपण कामगार विभागामध्ये आपल्याला आता दुकान आणि आस्थापना नोंदणी दिसली. हे तुम्हाला आता सांगितलं शॉपॅक साठी, त्यामध्ये बघा शॉपॅक लायसन्स साठी कागदपत्रे दिलेली आहे. हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पॅन कार्ड आहे, यामध्ये आधार कार्ड आहे, यामधलं कोणतंही एक डॉक्युमेंट्स पाहिजे, एक ऍड्रेस प्रूफ आहे यामधले, अदर डॉक्युमेंट्स आहे. मला सांगितलं की ऍक्च्युअल फोटो जो आहे तुमचा शॉपचा तो अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे आपलं उद्यम रजिस्ट्रेशनसाठी हे पोर्टल आहे एक. हे किती जणांनी वापरलेलं आहे? मी सर. तर कोणाचं उद्यम सर्टिफिकेट सध्या काढायचं आहे, ज्याचं स्वतःच उद्योग चालू झाला आहे आणि उद्यम आधार काढायचं आहे, किंवा तुमचं शॉपचं नाव ठरलेलं आहे, दुकानाचं काय नाव द्यायचं आहे ठरलंय, असं कोण आहे? त्याचं नाव फिक्स आहे, बिझनेस जस्ट आता स्टार्ट करतोय किंवा स्टार्ट झाला आहे आणि उद्योग आधार काढले नाही असं की. हॅलो सर. हा बोला. माझं वेल्डिंगचं लायसन काढायचं होतं, वेल्डिंगसाठी. वेल्डिंग फॅब्रिकेशन. हा, फॅब्रिकेशन साठी. हा. तर हा. तुम्ही उद्यम आधार काढलेला आहे की नाही काढलेला आहे? नाही, तसं काहीच नाही काढलेलं मी आणखी. हा, तर तुम्ही यासाठी काढू शकता. जर तुम्हाला काढायचं असेल तुम्ही उद्योग आधार काढू शकता. सिंपल प्रोसेस आहे. जर हा. तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असतील तर आपण याचा प्रॅक्टिकल सगळ्यांना डेमो पण टाकू शकतो, म्हणजे किती सोपं आहे हे बरं. आपल्याला कळेल. ठीक आहे. ओके. तुम्हाला काढायचं आहे का? तुमचं नाव फिक्स आहे का? तुमच्या उद्योगाला जे नाव हो, द्यायचं माझं नाव आहे ना फक्त. हो. आकाश फॅब्रिकेशन असं केलेलं होतं मी. हा. फक्त लायसन आता काढलेलं नाही. हा. पण आपण त्याचं रजिस्ट्रेशन आता बघूयात. मग तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स आहे, बेसिक डॉक्युमेंट्स आहे, पॅन कार्ड वगैरे जवळ आहे हो का? आहेत. हो, पॅन कार्ड आधार आहे, कार्ड सगळं आहे वगैरे माझं. हो, सगळं आहे. विज्ञान असेल तर ते तुम्हाला या सुविधा देतो. जर आपण हे ट्रेनिंग घेतो आहे, यातून ज्यांना स्वतःचा उद्योग उभारायचा आहे, त्याला फ्युचर दृष्टीनं आपण सर्व गोष्टी सपोर्ट करतो. त्याला डॉक्युमेंटेशन पासून मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग असो, त्या सर्व गोष्टी आपण सपोर्ट करतो. तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स काढायचे असेल तर आम्ही तुम्हाला गायडन्स करू कसं काढायचे, काय आहे ते. तुम्ही स्वतः मेहनत घ्यायची त्या गोष्टीची, कारण की तुम्ही एक उद्योजक बनणार आहात, स्वतः उद्योग सुरुवात करत आहे. त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला कॉस्ट कटिंग जे आहे, आतापासूनच तुम्ही मार्केटमध्ये पैसा देत जर असले त्याचा हिशोब किंवा बाकी अवांतर खर्च जास्त होईल. सगळ्यात प्रायमरी गोष्ट ही आहे की तुम्ही बिझनेस सुरुवात करताना तुम्ही डॉक्युमेंटकडे जास्त भर देतो आपण, आणि आपण हाच पैसा सगळ्यात आधी मार्केटमध्ये देतो की लायसन काढायचे आहे. जसे त्या दिवशी सर म्हणत होते की टेबला काढून काही पैसे द्यावे लागतात, तर तो हाच प्रकार आहे. तर तुम्ही याची व्यवस्थित माहिती घेतली, अभ्यास केला, हे स्वतः तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स काढू शकता. आणि ज्याही डॉक्युमेंट बद्दल तुम्हाला काही नाही कळत असेल, नाही जमत असेल, तर तुम्ही आपल्या ग्रुपवर कधी मेसेज करू शकता किंवा पर्सनल आमचा नंबर आहे त्यावर तुम्ही आम्हाला केव्हाही कॉल करू शकता. डॉक्युमेंट संदर्भात तुम्हाला कधी हेल्प केला जाईल त्यासाठी आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. या संदर्भात कोणाची सध्या प्रश्न नाही ना?
असेल तर तुम्ही विचारू शकता. जे उद्यम असेल, फूड लायसन असेल, शॉप ऍक्ट असेल. हॅलो. हा बोला. मी तर अजून कसलीच सुरुवात नाही केलेली आहे, पण इथून पुढे मी सुरुवात करणार आहे. तर फर्स्ट कशाची गरज आहे, म्हणजे कुठलं लायसन्स काढावं लागेल? तुम्ही फूड सेक्टरमध्ये जर करत असेल बिझनेस तुम्हाला तर फूड लायसन सगळ्यात महत्वाचं आहे. तुमचं जर घरनं तो व्यवसाय असेल हम्म. तरी तुम्हाला शॉप ऍक्ट काढावं लागेल, कारण की तुमच्या उद्योगाची ती ओळख आहे. तुम्हाला सेव्हिंग अकाउंट सुद्धा या गोष्टी काढल्या जातील. तर तुमचा बिझनेस थोडा मोठ्या स्वरूपात असेल तर तुम्हाला आतापासूनच त्या बिझनेसच्या नावाचं तुम्हाला एक तुमचं करंट अकाउंट पण काढावं लागेल. पर्सनल अकाउंट नाही चालणार? नाही चालेल, तुम्ही करू शकता. पर्सनल जेव्हा मी घरून हा. पहिल्यांदा सर मी अजून कसली सुरुवात नाही केलेली आहे. घरून सुरुवात करावी लागेल ना फर्स्ट मला. तर स्टार्टिंगला बरोबर. फूड लायसन म्हणजे ते FSSAI ते काढावं लागेल का? हा, ते लायसन तुम्हाला काढावं लागेल. जे बेसिक आहे त्याची फी तुम्हाला ओके. 100 रुपये देते. हा हा. ते आहे. ते ऑनलाईन काढता येतं ना? ऑनलाईन काढतायत त्याचं. ठीक आहे. आणि सेकंड तुम्ही शॉप ऍक्ट काढू शकता. ओके. ते गरजेचं आहे का लगेच? हो, म्हणजे तुम्हाला बेसिक तुमच्याकडे त्या गोष्टी असेल, म्हणजे पॅन कार्ड सगळ्यात हा. महत्वाचं, हम्म. आधार कार्ड, हो. ह्या गोष्टी तुमच्याकडे असेलच. हो. त्यानंतर जे आहे फूड लायसन आहे तुम्हाला हा. पाहिजे आणि शॉप ऍक्ट ह्या 2 गोष्टी काढायच्या. फर्स्ट. ओके. हा. आणि मग ते उद्यम आधार प्रमाणपत्र आहे ते फॅसिलिटीज घेण्यासाठी गव्हर्नमेंट. हो, जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटकडे जाता म्हणजे हा, हा. फॅसिलिटी घेण्यासाठी तर हम्म, तुमचा हम्म. मोठ्या लेवलवर तुमचं रजिस्ट्रेशन असायला पाहिजे असं मला वाटतं, तेव्हा तुम्ही करू शकता. ते पोर्टल ओके. त्यासाठी की देशातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी इथे नोंदणी असायला पाहिजे. हे त्याचा उद्देश आहे. हा, असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काढू शकता, त्याची काही फीज नाही आहे, त्याचमुळे गव्हर्नमेंटने ते एकदम फ्री मध्ये केलेलं आहे. जे शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन करायचं असेल त्याच्यासाठी काय फिक्स असलं पाहिजे आपल्याकडे? हा, आपण स्टार्ट करणार आहे ऍटलीस्ट बिझनेस, तर त्याच्यासाठी शॉपचं नाव डिसाईड झालं पाहिजे हा, तेव्हाच तुमचं रजिस्ट्रेशन सगळ्यात महत्वाचं ट्रेड नेम, म्हणजे तुम्ही उद्यम आधार जरी काढत असेल तुम्ही, तुम्हाला तुमचं शॉपचं नाव जे आहे तुमचं, म्हणजे तुमच्या बिझनेसचं ट्रेड नेम जे आहे ते महत्वाचं आहे, कारण की ती तुमच्या व्यवसायाची ओळख आहे. ओके. ठीक आहे. आणि कायदेशीर स्वरूप जर तुम्हाला द्यायचं असेल लायसन मध्ये, म्हणजे तुमच्या शॉपसाठी म्हणजे कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर स्वरूपात जे आहे ते शॉप लायसनच होते. ओके. चालेल. आणि मग त्याचमुळे तुम्हाला दुकानाच्या नावानं जर तुम्ही बँकेत अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला हो. पुढचे जे फायदे असते, म्हणजे व्यावसायिक कर्ज वगैरे राहते हा हा. ते अनुसरून मिळते तुम्हाला. अच्छा, म्हणजे ते एक वेगळंच ठेवलं पाहिजे हा अकाउंट, पर्सनल आणि हे दोन्ही गोष्टी. हा, करंट अकाउंट सहसा म्हणजे इन फ्युचर मध्ये फायदा तुम्हाला होतो. जर हा, हा, बँकेत लोन जर घ्यायचं असेल लोन समजा, वगैरे. हा हा. तेव्हा तुम्हाला उद्यमला तुमचं तेच रजिस्ट्रेशन राहते, म्हणजे बँक रजिस्ट्रेशन नंबर तुमचा रजिस्ट्रेशन राहते, अच्छा. तुमचं बिझनेस अकाउंट राहते ते. तर बरोबर. बँक अकाउंट कुठलंही असलं तरी चालेल ना? गव्हर्नमेंट बँक? हो, त्याचं कसं आहे की तुम्हाला ग्रामपंचायत क्षेत्रासाठी नसते. हा हा. म्हणजे तुमच्या गावाची लोकसंख्या 10,000पेक्षा जास्त असेल तिथेच तुम्हाला शॉप ऍक्ट लागतं. अच्छा. म्हणजे मुख्यतः नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातच तुम्हाला शॉप ऍक्ट काढावं लागतं. हा, मी इथेच जाते, नवी मुंबईमध्ये राहते, त्यामुळे बरोबर. लागेल.